6 सेकंड्स रेझ्यूम म्हणजे काय, की पहिले 6 सेकंड जर रेक्रुटरला तो चांगला वाटला तर तो पुढचा रेझ्यूम वाचतो, अदरवाईज तो वाचत नाही. त्याच्यामुळे फर्स्ट जे 6 सेकंड्स आहेत, म्हणजे जो फर्स्ट पेज आहे रेझ्युमेचा, त्याच्यामध्ये आपल्याला आपल्याबद्दल अशी माहिती द्यायची आहे ज्याच्याने तो पुढचा रेझ्युमे वाचण्याची इच्छा ठेवेल तो रेक्रुटर. ज्या गोष्टी मी सांगणार आहे त्या बहुतेक इंडियामध्ये बरेचसे लोक अजून फॉलो पण नाही करत आणि त्यांना माहिती पण नाही की रेझ्युम्स असे आहेत. दॅट हॅज टू बी देअर इन द फर्स्ट 6 सेकंड्स ऑफ द रेझ्युम. खूप जण ही सर्वात मोठी चूक करतात की ते आपला अख्खा त्यांचा जॉब डिस्क्रिप्शन घेतात आणि इथे पेस्ट करतात. त्यांना हे नको आहे की आमच्या जॉब डिस्क्रिप्शन आणि तुम्ही मॅच करताय. त्यांना लिहून ठेवा आम्ही वर्षाच्या एंडला काय काय केलंय या कंपनीसाठी. दॅट इज अ रेझ्युमे. हाय, हॅलो, नमस्कार. अवतीभोवतीच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. आजचा आपला विषय आहे रेझ्युमे रायटिंग आणि लिंक्डइन प्रोफाईल. विषयाचं टायटल बघून काही जणांचं कन्फ्युजन झालं असेल, त्यांना तो विषय कदाचित खूप टेक्निकल वाटण्याची शक्यता आहे. पण कृपा करून लगेच तुमचं बॅक बटन दाबून यूट्यूबमधनं एक्झिट होऊ नका. जी आपली पॉडकास्ट बघणारी जी सिनियर मंडळी आहेत त्यांना एक रिक्वेस्ट आहे, त्यांनी त्यांच्या मुलांना, नातवंडांना आवर्जून हा एपिसोड बघायला सांगा. त्याचं कारण असं आहे की रेझ्युमे रायटिंग किंवा सेल्फ प्रेझेंटेशन एक प्रकारचं हा प्रकार असा आहे की करिअरच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर प्रत्येकाला ही जी गोष्ट आहे ही करावी लागते. आणि त्याच्यामध्ये कसं असतं की आत्तापर्यंतच्या आयुष्यात आपण काय काय दिवे लावले वगैरे ते सगळं मांडायचं असतं. पण बऱ्याचदा असं होतं की त्याचा पुरेसा उजेड पडत नाही. तर तो का पडला नाही याची कारण मीमांसा करणं गरजेचं असतं. आणि आज आपण नेमकं तेच करणार आहोत. रेझ्युमे रायटिंग हा जो प्रकार आहे किंवा लिंक्डइन प्रोफाईलसुद्धा, जे आजकाल रेझ्युमे रायटिंगपेक्षा जास्त महत्त्वाचं ठरतं आहे, तर ह्या ज्या दोन्ही माध्यमं आहेत ती आपण बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एका अर्थी हा रेझ्युमे रायटिंगचा मास्टर क्लास म्हटलं तरीही चालेल, इतका हा एपिसोड डिटेल्ड असणार आहे. आणि त्या संदर्भात आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेली आहे सुप्रिया अरोंदेकर. सुप्रिया, हाय. हाय. आणि तिच्याबद्दल बोलायचं तर मी एकाच वाक्यात सांगेन, बाकी तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिची सगळी माहिती देत आहोत. ती successfulresumes.in या वेबसाईट, म्हणजे तिची ही कंपनीची वेबसाईट आहे, ज्याच्या माध्यमातून तिने आत्तापर्यंत 18,000पेक्षा जास्त उमेदवारांसाठी रेझ्युमे रायटिंगचं काम केलेलं आहे. या क्षेत्रातली ती अगदी महागुरू म्हटलं तरीही चालेल. आणि ती आज हेच सगळं याच्यासाठीच्या टिप्स आणि ट्रिक्स आपल्याला सांगणार आहेत. आणि तिचं अजून एक रेकॉर्ड आहे की याच्यातल्या बहुतेक सगळ्यांना तिने तिच्या पद्धतीने त्यांच्या रेझ्युमेमध्ये जसा मेकओव्हर केला किंवा लिंक्डइन प्रोफाईलमध्ये जसा मेकओव्हर केला, 3 महिन्यांच्या आत त्यांना जॉब मिळालेला आहे. वाव, सही. खरं तर या कामगिरीसाठी तुझं आधी अभिनंदन. आणि आता पहिला हे मला असं विचारायचं आहे की रेझ्युमे जेव्हा एम्प्लॉयर एखादा असतो तर त्याच्याकडे रोज शेकड्यांनी कदाचित जेव्हा तिथं रिक्रुटमेंटची प्रोसेस सुरू असते तेव्हा त्यांच्याकडे खूप रेझ्युमे येतात डोळ्याखालनं घालण्यासाठी. तर साधारण वेळ तर त्याच्यासाठी काही खूप दिला जात नाही, एक 7 ते 10 सेकंद वेळ दिला जातो असं मी वाचलेलं आहे. तर एवढ्या कमी पिरियडमध्ये नेमका आपलाच रेझ्युमे त्याच्या नजरेत भरावा याच्यासाठी तो कसा असायला हवा? हा खूप छान प्रश्न आहे. कारण का आम्ही पण जेव्हा रेझ्युमेज म्हणतो तेव्हा आम्ही वी कॉल इट अ 6 सेकंड्स रेझ्यूम. 6 सेकंड्स रेझ्यूम म्हणजे काय, की पहिले 6 सेकंड जर रेक्रुटरला तो चांगला वाटला तर तो पुढचा रेझ्यूम वाचतो, अदरवाईज तो वाचत नाही. त्याच्यामुळे फर्स्ट जे 6 सेकंड्स आहेत, म्हणजे जो फर्स्ट पेज आहे रेझ्युमेचा, त्याच्यामध्ये आपल्याला आपल्याबद्दल अशी माहिती द्यायची आहे ज्याच्याने तो पुढचा रेझ्युमे वाचण्याची इच्छा ठेवेल तो रेक्रुटर. राईट. सो दॅट इज ऍक्च्युली अ 6 सेकंड रेझ्युमे. आपण जेव्हा हे डिस्कस करणार आहोत ना, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की काय काय असायला पाहिजे त्या फर्स्ट 6 सेकंड्समध्ये ज्याच्याने तो रेझ्यूम बघितला जातो. म्हणजे ह्या काही ज्या गोष्टी मी सांगणार आहे त्या बहुतेक इंडियामध्ये बरेचसे लोक अजून फॉलो पण नाही करत आणि त्यांना माहिती पण नाही की रेझ्युम्स असे आहेत. लोक रेझ्युम चालू करताना डायरेक्टली एज्युकेशन वगैरे वरून चालू करतात, पण ती चुकीची पद्धत आहे रेझ्युम स्टार्ट करायची. जेव्हा आपण 6 सेकंड्स रेझ्युम म्हणतो तेव्हा जेव्हा फर्स्ट अँड फॉरमोस्ट आपला त्याच्यात नाव आणि ॲड्रेस आणि बेसिक फोन डिटेल्स वगैरे असतात. त्याच्यानंतर जेव्हा आपण रेझ्युमे सुरू करतो ना तेव्हा एक हेडलाईन म्हणून असते, रेझ्युमे हेडलाईन. रेझ्युमे हेडलाईन हे बहुतेक लोकांना काय आहे हे माहिती नाही. तर आधी असायचं एक ऑब्जेक्टिव्ह स्टेटमेंट. म्हणजे तुम्ही जर रेझ्युम बघितलं असेल तर लोक ऑब्जेक्टिव्ह स्टेटमेंटनी रेझ्युम चालू करायचं. तर आणि त्याच्यात लिहायचं की अप्लाइंग फॉर अ पोझिशन इन सो अँड सो कंपनी, ऑर अस्पायरिंग टू
ग्रो माय करिअर अँड ऑल दीज थिंग्स. सो ऑब्जेक्टिव्ह स्टेटमेंट्स आउटडेटेड झालेल्या आहेत. ऑब्जेक्टिव्ह स्टेटमेंट्स रेझ्युमेमध्ये नाही लिहित यापुढे कधीच. तर त्याच्याऐवजी आपण काय लिहितो की रेझ्युमे हेडलाईन लिहितो. रेझ्युमे हेडलाईन म्हणजे काय की रेझ्युमे आपण ज्या पोझिशनला अप्लाय करत आहोत त्या पोझिशनला लिहायचं आहे. म्हणजे जर जॉब डिस्क्रिप्शनमध्ये फॉर एक्झाम्पल जॉब डिस्क्रिप्शनमध्ये सेल्स मॅनेजर आहे किंवा डेटा अॅनालिस्ट आहे, तर प्रत्येक कंपनीला तो वेगवेगळा रोलचा टायटल वेगळा असतो. सो ज्या रोलला तुम्ही अप्लाय करताय तो रोल तिथे यायला पाहिजे. द टार्गेट रोल तो तिथे यायला पाहिजे. त्याच्याने रेझ्युम चालू व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे ना तो ATS ला खूप इझिली पास होऊन जातो. मग आपण एक छोटीशी समरी लिहायला पाहिजे की ज्याच्यामध्ये आपण आपल्याबद्दल थोडीशी माहिती देतो रेक्रुटरला की मला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, कुठच्या फील्डमध्ये आहे, कुठच्या इंडस्ट्रीजमध्ये मी काम केलेलं आहे, आणि प्लस की काय स्किल्स माझ्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फर्स्ट लुकमध्ये दिलेत तर त्या रेक्रुटरला वाटतं की बाबा रे आपण पुढचं काहीतरी वाचू याच्यामध्ये रेझ्युमेमध्ये, राईट. अदरवाईज तो रेझ्युमे रिजेक्ट तिकडेच होऊन जातो, कारण त्याला कुठे वेळ आहे अख्खा रेझ्युम तुमचा वाचायला. बरोबर आहे. जसं मी कॅन्डिडेट्सना नेहमी सांगते की रेझ्युमे इज नॉट मेड फॉर यू. अंडरस्टँड दिस पार्ट व्हेरी क्लिअरली की रेझ्युमे हा आपण रेक्रुटर्स किंवा हायरिंग मॅनेजरसाठी बनवतोय, राईट. तुम्ही हे सगळं नका लिहू की मी रोज जाऊन तिथे काय करतोय. त्याच्या दृष्टिकोनाने विचार करा की त्याला ह्या रेझ्युमेमध्ये काय बघायचंय. त्याला हे बघायचं की तुम्ही काय व्हॅल्यू ऍड करू शकता, राईट. सो दॅट हॅज टू बी देअर इन द फर्स्ट 6 seconds ऑफ द रेझ्युमे. ATS हा एक हे वापरला म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे तो एक. तर त्याच्याबद्दल थोडंसं मला एक इलॅबोरेशन आपल्या प्रेक्षकांसाठी ते पाहिजे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एखादं असं विथ एक्झाम्पल सांगू शकशील का? फॉर एक्झाम्पल हे सेल्स मॅनेजर हीच जर पोस्ट घेतली तर त्या पहिल्या 6 सेकंदांमध्ये जसं तू म्हणाली की रिक्रुटरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तो लिहिला गेला पाहिजे. मी काय करतो त्याच्यापेक्षा त्याला जे हवं आहे ते मी प्रोव्हाइड करू शकतोय की नाही हे सगळ्यात महत्त्वाचं. तर हाऊ शुड द कन्स्ट्रक्शन बी ॲज पर दी. हां. तर ATS म्हणजे खूपच घाबरून ठेवलंय की ATS हां, म्हणजे आम्हाला पण आम्हाला ATS म्हणजे आतापर्यंत अँटी टेररिस्ट स्क्वॉड. मग अजून काय काय बारीक सारीक कुठेतरी याच्या हे ATS नक्की काय आहे? मी म्हणजे जरा थोडं बघितलं, मग ते ट्रॅकिंगशी संबंधित आहे, पण थोडंसं इलॅबोरेट केलंच तर मग जास्त चांगलं होईल. ATS म्हणजे ऍप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टम्स. तर ऍप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टम्स म्हणजे काय? इट्स अ सॉफ्टवेअर और इट्स अ बॉट जो रेझ्युमेला रीड करतोय रेक्रुटरच्या हातात जायच्या आधी. ओके. ओके. तर म्हणजे दवाखान्यात जायच्या आधी ती रिसेप्शन किंवा त्यांचे असिस्टंट जसं हे करतात असिस्टंट चेक करतात, राईट. तसं तर ATS मध्ये काय असतं की पहिलं तर एक जॉब जेव्हा आपण ATS म्हणतोय तेव्हा जो जॉब डिस्क्रिप्शन दिलाय, जसं मी मगाशी म्हटलं की जॉब डिस्क्रिप्शन हा एक जॉब रोलचा टायटल असतो आणि मग त्यांनी जॉबच्या ड्युटीज लिस्ट केल्या असतात त्याच्यामध्ये, राईट. आणि मग त्यांनी हे पण लिहिलं असतं रेक्रुटरने की मला ह्या स्किल्स हव्या आहेत, इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स हवा आहे, मला ह्या स्किल्स त्याच्यामध्ये त्या कॅन्डिडेटमध्ये हव्या आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी तो ATS पहिला चेक करतोय, हे आहे का, हे आहे का, हे आहे का, राईट. ह्या स्किल्स की स्किल्स आहेत का त्या कॅन्डिडेटमध्ये, आणि त्यांनी ह्या रेझ्युमेमध्ये कुठे यूज केल्यात हे कीवर्ड्स. सो इट इज सर्चिंग फॉर कीवर्ड्स इन द रेझ्युमे. तर तेव्हा ATS काय करतोय की आपल्या जॉब डिस्क्रिप्शन बरोबर तुमचा रेझ्युमे मॅच करतोय कीवर्डसाठी. पण ते कीवर्ड्स असं नाही की तुम्ही त्याचं जॉब डिस्क्रिप्शन कॉपी कराल आणि आपल्या रेझ्युमेमध्ये पेस्ट कराल. हे खूप जण ही सर्वात मोठी चूक करतात की ते आपला अख्खा त्यांचा जॉब डिस्क्रिप्शन घेतात आणि इथे पेस्ट करतात. त्यांना हे नको आहे की आमचा जॉब डिस्क्रिप्शन आणि तुम्ही मॅच करताय. त्यांना पाहिजे की मी जेव्हा हा जॉब डिस्क्रिप्शन दिलाय त्याच्यात तू काय कामं केली आहेस, ओके, आणि तू काय कामं केली आहेस म्हणजे ओव्हर अँड अबाव व्हॉट वॉज गिव्हन टू यू ॲट युअर रोल. So they are not expecting you to write what you did every day. They are not expecting your KRAs in the resume. They are expecting your achievements in that job role given these were your assignments, right? So जसं आपण सेल्स मॅनेजरचं जेव्हा आपण एक्झाम्पल घेतोय, तर इफ यू आर अ सेल्स मॅनेजर यू नीड नॉट राईट की
मी मी ह्या ठिकाणी गेलो, मी डिस्ट्रीब्युटर्सना हँडल करतोय, मी वेंडर्सनाच हँडल करतोय, मी ह्या टेरिटरीज आहेत. व्हॉट इसेन्शियली जर मला रेझ्यूम आला हा करायला, तर मी त्याला विचारेन की बाबा रे, तुला किती टेरिटरीज दिल्या गेल्या, तर विच इज टेकिंग केअर ऑफ द स्पॅन ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटी ही इज हँडलिंग, हाऊ मेनी पीपल ही वॉज हँडलिंग, म्हणजे किती लोकांना तो टीम साईज किती आहे त्याची, मग कोणाला रिपोर्ट करतोय, म्हणजे त्याची हायरार्की कळते की बाबा रे, आपण ह्या लेवलला आहे आजच्या तारखेला, राईट. मग ही की त्याला बजेट्स काय दिले होते सेल्स, किंवा त्याला सेल्सचे टार्गेट्स काय दिले होते, दॅट आय वुड राईट प्रॉबब्ली ॲज अ रोल. आय वुड नॉट राईट हिज रिस्पॉन्सिबिलिटीज, कारण की रिस्पॉन्सिबिलिटीज ह्या रेक्रुटरला माहिती आहे. मग गिवन दिस इज हिज जॉब रोल, व्हॉट हॅज ही डिलिव्हर्ड, म्हणजे त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन काय केलंय, किती ओव्हर अचीव्ह केले टार्गेट्स, त्याच्यासाठी त्याला काही अवॉर्ड्स मिळाले आहेत का, त्यांनी ॲज अ मॅनेजर टीमला कसं ग्रो केलेलं आहे, त्यांनी किती नवीन डिस्ट्रीब्युटर्स आणले आहेत. सेल्स म्हटलं की फिगर्स येतात, त्याच्यामुळे किती नवीन लोगोज ऍड केलेले, हाऊ मेनी न्यू क्लायंट्स हॅज ही ऍडेड टू दिस. दॅट इज व्हॉट अ रेक्रुटर वॉन्ट्स टू सी, आणि ATS हे बरोबर कॅप्चर करतं. सो तुम्ही जर म्हणाल की अचिव्हमेंट्स का लिहायचे, तर ज्या जॉब डिस्क्रिप्शन्स दिलेले आहेत त्याच्याशी हे बघा की आपण आपले अचिव्हमेंट्स कसे मॅच करू शकतोय. ओके, आलं लक्षात. म्हणजे आउटपुट, मेजरेबल आउटपुट, आणि शक्य झालं तर तिथे संख्या देऊन, म्हणजे थोडंसं त्याला एक ऑथेंटिक हे येईल म्हणूयात, किंवा एक थोडंसं सिरियसनेस येईल असं. म्हणजे इतकं मला ह्या एवढ्याचं टार्गेट दिलं होतं आणि मी एवढं अचीव केलं, म्हणजे जर तिथे काही फिगर्स तुम्हाला देता आल्या तर. पण ते आजकाल असं खूप ते रंगीबेरंगी लोक फोटो बिटो टाकतात स्वतःचा, किंवा काय ते पायचार्ट वगैरे टाकतात, तर ते ATS साठी हे आहे ते कम्पॅटेबल, म्हणजे ATS साठी कम्पॅटेबल असेल जर तुम्ही रेझ्युमे वर्ड मध्ये बनवला असेल तर. वर्ड म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड. इफ इट इज मेड इन मायक्रोसॉफ्ट वर्ड ओनली, देन इट बिकम्स कम्पॅटेबल. कारण की म्हणजे त्याच्यात सुद्धा ATS ची ट्रिक्स आहेत की आम्हाला कुठे तो प्लेस करायचा आहे. म्हणजे आता रेझ्युम्स आर नो लॉंगर ब्लॅक अँड व्हाईट. Firstly to tell you, they are quite colorful. You can have images, background images, everything you can have. But making sure की ATS ला जे मेन कीवर्ड्स आहेत ते कॅप्चर करायचे आहेत त्याच्यामध्ये. सो द मेन टेक्स्ट विच हॅज टू बी कॅप्चर्ड इज गोइंग टू बी देअर. ATS टेबल्स वाचू शकत नाही, ATS इमेजेस वाचू शकत नाही. त्याच्यामुळे जर इमेजेस आपण इफ इट इज डन विथ वर्ड, तो ॲट द मोस्ट त्याला बायपास करून पुढे जातो. इट्स नॉट की, बट असं नाही की तो रेझ्युमे बाहेर फेकला जाईल. सो इट विल कॅप्चर द कीवर्ड्स, बट इट विल जस्ट इग्नोर दोज पार्ट्स इन द रेझ्युमे. सो ग्राफ्स वगैरे द्यायचे आहेत, पण कुठे की लाईक इफ इट्स अ सेल्स रेझ्युमे, ओके, और इफ इट्स अ ग्राफिक डिझायनर रेझ्युमे, देन यू यूज युअर ग्राफिक स्किल्स. कोणीच नाही म्हणत नाही, पण जे ऑनलाईन फॉर्मॅट्स यूज होत आहेत ते, आणि जे खूप जरी लोक क्लेम करतात की आम्ही ATS पास करतो, तर ते ATS पास नाही करत, पण त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स टेबल्स आहेत. ओके, राईट. सेकंडली मला असं सगळ्यांना सांगायचं की ATS आहे ना, तो लाईन बाय लाईन, कुठचीही गोष्ट लाईन बाय लाईन वाचतो. आपण सुद्धा जेव्हा वाचतोय तेव्हा आपण लाईन बाय लाईन वाचतोय, राईट. आपण अर्धा इन्फॉर्मेशन लेफ्टला आहे, अर्धा इन्फॉर्मेशन राईटला आहे, अर्धा इन्फॉर्मेशन खाली आहे, असं आपण कधीच म्हणजे पुस्तकही वाचत नाही. मग रेझ्यूम का कोणी वाचेल, म्हणजे वेदर इट्स अ रेक्रुटर और वेदर इट्स अन ATS, एंड ऑफ द डे आपल्याला ना हे पण लक्षात घ्यायचं आहे की आपण फक्त ATS साठी रेझ्युम नाही लिहित. इट्स एंड ऑफ द डे ह्युमन इज गोइंग टू रीड द रेझ्युमे. सो यू हॅव टू मेक शुअर दॅट यू have the balance between the ATS as well as a human. So always write in terms of a human rather than just the ATS. Okay. तरी म्हणजे मी बरेचसे लोक, म्हणजे जे क्लायंट्स माझ्याकडे येतात ते ATS स्कोअर कमी आहे, ATS स्कोअर आहे, अँड मग ते खूप सारा रिसर्च करून तो ATS स्कोअर वाढवायला जातात, आणि मग ते ATS स्कोअर अजूनच कमी होत जातो. राईट. सो ATS स्कोर्स हा मॅटर नाही करत कुठेच. ओके. ATS स्कोर्स जे देत आहेत त्या कंपनीज ऑब्व्हियसली ते स्वतःचं मार्केटिंग करतायत, अँड दे वॉन्ट की तुम्ही त्यांच्याकडून रेझ्युम करा. त्याच्या पलीकडे ATS स्कोर्सचा काही तसा उपयोग नाहीये. ओके.
ATS, there are thousands and thousands of ATS systems. How can you make sure की तुमचा प्रत्येक तिथे- ATS मधून जाईल? हो 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 अच्छा म्हणजे ATS मध्ये पण फरक आहेत म्हणजे. म्हणजे युनिव्हर्सल एक त्याचं हे नाही ATS नाहीये, म्हणजे प्रत्येक कंपनी एक वेगळा HR सॉफ्टवेअर वापरते आहे फॉर रिक्रुटमेंट, अँड त्याच्यामध्ये तो कसा कीवर्ड कॅप्चर करणार, दॅट इज प्रोग्राम्ड ऑलरेडी. सो व्हॉट आर यू सीइंग, लुक एट द जॉब डिस्क्रिप्शन, की बघा की अरे हा हे कीवर्ड्स आहेत, ह्याच्यामध्ये आपण काय केलं आहे, ह्याचे अचिव्हमेंट्स आपण द्यायचेत, आणि इसेन्शियली क्वांटिफिकेशन, म्हणजे जसं तू मगाशी म्हणले की क्वांटिफायबल अचिव्हमेंट्स इज व्हॉट वी कॉल इट, की क्वांटिफायबल अचिव्हमेंट्स लिहा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी क्वांटिफायबल अचिव्हमेंट्स, म्हणजे जसं सेल्स आहे तर ठीक आहे, आपण क्वांटिफायबल अचिव्हमेंट्स देऊ शकतो, पण मला असे बरेच जण लोक सांगतात की नाही अचिव्हमेंट्स नाहीच आहेत, माझ्याकडे अचिव्हमेंट्स नाहीच आहेत. असं नाही होत. यू हॅव टू थिंक की आपण रोज जाऊन तिथे फक्त पाट्या आणि समजा असं कोणी करत असेल तर त्यांनी काय करायचं, मोठा प्रश्न अजून. हे म्हणजे थोडंसं आपण दरवर्षी आपला रिव्ह्यू अप्रेझल फॉर्म भरतोय ना, त्याच्यात तर काहीतरी लिहिलेलं आहे ना दर अप्रेझलला, मग तोच इन्फॉर्मेशन लिहून ठेवा कुठेतरी. आम्ही लाईक आय ऑलवेज से की कीप अ ब्रॅग फाईल, म्हणजे यू आर नॉट रिअली ब्रॅगिंग अबाउट इट, बट ही फाईल तुमच्याकडेही राहू दे, लिहून ठेवा मी वर्षाच्या एंडला काय काय केलंय या कंपनीसाठी. दॅट इज अ रेझ्युमे. रेझ्युमे मध्ये रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याच्या ऐवजी थिंक की मी आल्यानंतर ह्या कंपनीचा काय फायदा झालाय, बरोबर. सो मी इथे काहीतरी व्हॅल्यू ऍड केलंय म्हणून तो पुढचा मला घेईल, हो की नाही. ते तर आपण जेव्हा तुमचा आणि 1500-1600 म्हणजे 1500-1600 रेझ्युम्स एका जॉब ऍप्लिकेशनला जर येणार असतील, तर मग तुम्हाला का सिलेक्ट करावं त्यांनी, ह्या दृष्टीने विचार केला ना, तर तो रेझ्युमे खूपच डिफरंट होतो. म्हणजे इफ यू गो टू माय लिंक्डइन प्रोफाईल, तुम्हाला इतके वेगळे सॅम्पल्स दिसतील विच इज डन ग्लोबली, की असा रेझ्युम असतो हाही कोणाला अजूनही माहिती नाहीये. बरोबर. फ्रेशरचा रेझ्युमे आणि एक्सपिरियन्सचा रेझ्युमे याच्यामधला जो स्कोर म्हणतेस तू, त्याच्यामध्ये काही फरक असतो का? म्हणजे त्याचं प्रोग्रामिंग वेगळं आणि फ्रेशरचं प्रोग्रामिंग वेगळं, असं काही असतं का दोन्हीचं? नाही, दोन्हीचं एटीएस हा सॉफ्टवेअर आहे, तर त्याच्यामुळे त्याच्यात काही फरक नाही पडणार आहे. पण जसं की जेव्हा फ्रेशर आहे, ठीक आहे, तेव्हा त्याच्याकडे असं जसं आपण क्वांटिफायबल अचिव्हमेंट्स वगैरे म्हणतो, तर हे नाहीये त्याच्याकडे. हा, एक्झॅक्टली. तर तेव्हा पण एखादी त्यांनी समरी 4 लाईनीची तर नक्कीच लिहावी. मग सो इट्स अन अस्पायरिंग प्रोफेशनल, राईट. सो आपण जेव्हा टायटल लिहितो ना रेझ्युमेचं, किंवा जसं मी हेडलाईन म्हटलं, तर आय कॅन ऑलवेज राईट अस्पायरिंग सेल्स प्रोफेशनल, किंवा आय कॅन राईट अस्पायरिंग डेटा अॅनालिस्ट. ओके, सो दॅट कुड बी द टायटल ऑफ द रेझ्युमे. तर तो भाग आपल्याला तरी स्किप नाही करायचा आहे, ते यायलाच पाहिजे. मग फ्रेशरच्या समरीमध्ये हे लिहू शकतो की दॅट ही इज ग्रॅज्युएटेड फ्रॉम दिस अँड दिस कॉलेज विथ दिस अँड दिस कोर्स, आणि त्या फील्डशी रिलेटेड त्यांनी अजून काय काय शिकलं आहे. जरी तो फ्रेशर असला तरी सगळीकडे प्रोजेक्ट्स तुम्हाला अकॅडमिक प्रोजेक्ट्स करावे लागतात. अकॅडमिक प्रोजेक्ट्स यू कॅन मेन्शन रेझ्युमेमध्ये, आपण ते डेफिनेटली मेन्शन करू शकतो. इंटर्नशिप्स असतात, इंटर्नशिप सुद्धा मेन्शन करता येतात. तर त्याच्यामुळे तो रेझ्युमे सुद्धा वन पेज रेझ्युमे होतोच काही झालं. आणि वन पेज रेझ्युमे, जसं मी म्हटलं, तर वन पेज रेझ्युमे फॉर अ फ्रेशर ऑर अ सीईओ, ह्या दोनच लोकांना मी रेकमेंड करू शकते. फ्रेशर्सना का की ओके, कारण की खूप इन्फॉर्मेशन आत्ता नाही आहे द्यायला, पण ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन त्यांनी डेफिनेटली टाकू शकतात. कारण ॲट द एंड ऑफ द डे जेव्हा ते इंटर्नशिप्स करतायत, तिथे पण ते काहीतरी स्किल्स अक्वायर करतायत ना, बरोबर. त्याच्यामुळे त्या स्किल्स तुम्ही मेन्शन करू शकता. एक की स्किल्स सेक्शन करून किंवा कोर कॉम्पिटन्सीज म्हणून एक सेक्शन करून आपल्याला फ्रेशरच्या रेझ्युमेमध्ये काय किंवा एक्सपिरियन्सच्या रेझ्युमेमध्ये काय कोर कॉम्पिटन्सीज लिहायचेच आहेत, किंवा की स्किल्स लिहायचे आहेत, किंवा द काइंड ऑफ जॉब्स दॅट ही इज इंटरेस्टेड इन, दॅट ऑल्सो ते पण लिहू शकतात. फ्रेशर्स जेव्हा रेझ्युम लिहितात आणि जेव्हा तो कोर्स लिहितात ना, लाईक सपोज इट्स अ बॅचलर्स इन डेटा सायन्स फॉर एक्झाम्पल, किंवा इज अ मास्टर्स किंवा MS करत आहे आणि डेटा सायन्स केलं,
तर ना त्यांनी त्यांचे कोर्स सब्जेक्ट्स पण लिहावे. ओके. नंतर वेगवेगळ्या वेळी आपण हा डेटा कॅप्चर करू शकतो टू मेक द रेझ्युमे मोर इंटरेस्टिंग. आणि फ्रेशरच्या याच्यामध्ये अजून एक फ्रेशर म्हणा किंवा इवन थोडासा एक्सपिरियन्स असले, जेव्हा गॅप असते 2 जॉबच्या मध्ये आणि ती अशी 6 महिन्यांपेक्षा जास्त, मे बी 2-4 वर्षांची म्हणा किंवा हे म्हणा, तर गॅप तर ती दिसते. कारण तुम्ही जेव्हा क्रोनॉलॉजिकली लिहिता त्यावेळेला ते लक्षात येतं की मध्ये गॅप पडले. किंवा फ्रेशरचं सुद्धा ग्रॅज्युएशन नंतर लगेच नोकरी नाही मिळाली, मे बी मध्ये 2-3 वर्ष गेली अगदी शोधण्यात, किंवा एवढं नाही आहे त्याचं करिअर चांगलं, मग पण इच्छा आहे हे करण्याची, तर ते रेझ्युमेच्या ह्याच्यामधनं काही असं कव्हरअप करता येतं का की हा कॅन्डिडेट म्हणजे जरी पण त्याचं एज्युकेशनल हे फार हे नसेल, उत्तम नसेल, तरी पण तो एका पर्टिक्युलर रोलसाठी तो उत्तम हे ठरू शकतो, असं रेझ्युमेच्या थ्रू काही क्राफ्टिंग करून वगैरे असं दाखवता येतं का? रेझ्युमेच्या थ्रू म्हणजे जर त्यांनी त्या पिरियडमध्ये, तर खूप जण गॅप्स वेगवेगळ्या रिझनसाठी घेतात, पण त्या पिरियडमध्ये त्यांनी ना काहीतरी शिकावं. म्हणजे अगदीच फक्त मी जॉबच शोधतोय असं दाखवलं तर खूप डिफिकल्ट होऊन जातं, कारण तो गॅप खूप जास्त दिसायला लागतो. मग त्याच्यामध्ये ऍटलीस्ट काही कोर्सेस केले असतील त्या वर्षभराचे, 2 वर्षाचे काही जरी केले असतील ना, तर ते स्किल्स आपण ट्रान्सफरेबल स्किल्स म्हणून तिथे दाखवू शकतो त्या रेझ्युमेमध्ये. गॅप्स बाकी आपण, आणि रेझ्युमेमध्ये ना माझं असं प्रामाणिक मत आहे की खोटं बोलू नये. नाही, ऑब्व्हियसली नेव्हर. पायावर धोंडा पाडून घेणं तुमच्या. आणि पायावर धोंडा पाडण्यापेक्षा आता कसं आहे की ज्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत ना, ते थर्ड पार्टी रेफरन्स चेक करतात तुमचा डायरेक्टली. त्याच्यामुळे फेक एक्सपिरियन्स दाखवणं सुद्धा मला नाही वाटत की बरोबर आहे, आणि मी कधीच रेकमेंड नाही करेन. जे आहे ते आहे आणि तेच दाखवा. म्हणजे अननेसेसरी मला ते एथिकली नाही पटत की तुम्ही खोटा रेझ्युमे. राईट. इन्स्टेड जर तुम्हाला असं जाणवत असेल की आपल्याला नोकरी मिळत नाहीये, गॅप खूप पडतोय, तर बेटर तुम्ही एखादा तुमच्या याला सुटेबल असलेला एखादा कोर्स करा, एखादं शिक्षण घ्या. आजकाल ऑनलाईन वगैरे युट्यूबवर वगैरे सुद्धा खूप आहे, युडेमी आहे, बाकी पण खूप काही आहे, कोर्स सारे खूप आहेत. तर तो तुम्ही कोर्स करा. तो जो गॅप आहे तो अशा प्रकारे कन्स्ट्रक्टिव्हली तो भरून काढण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ते तुम्ही तुमच्या मग रेझ्युमेवर दाखवू शकता की त्याचा काहीतरी मग उपयोग होईल. रेझ्युमेमध्ये काय असायला पाहिजे तर तू मगाशी सांगितलंच, पण आता काय नसायला हवं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. तर काय सांगशील, काय नसायला पाहिजे? एकदम छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या ना, तर आपण ईमेल आय डी वरून चालू करू. लोक अनप्रोफेशनल ईमेल आय डी लिहितात, त्यांचे निकनेम्स लिहितात आय डीमध्ये. तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट हे नसायला पाहिजे, कारण आपलं नाव, आपलं सरनेम असं घेऊन जर आपण आपला ईमेल आय डी तयार करावा, म्हणजे इट लुक्स प्रोफेशनल. ह्या बेस अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या नसायला पाहिजे. सेकंडली, जेव्हा आपण रेझ्युम लिहितोय तेव्हा जेव्हा आपण एज्युकेशन डिटेल्स लिहितोय ना, तेव्हा सुद्धा म्हणजे जर एक्सपिरियन्स प्रोफेशनल असेल तर त्याचा जे लास्ट 2-3 जे मेजर जे गोष्टी केल्या असतात एज्युकेशनमध्ये, म्हणजे MBA, BE, ह्या सगळ्या गोष्टी लिहाव्या. मग 10वी-12वीचे मार्क ह्या लोकांसाठी काही तितकेसे महत्वाचे नाहीये. त्यांनी हे नाही लिहिलेत तरी चालेल, म्हणजे उगाचच रेझ्युमे मोठा करायचा. त्यांनी त्यांचे सर्टिफिकेशन्स लिहावे, त्यांनी त्यांचे ट्रेनिंग्स लिहावे. जे फ्रेशर्स आहेत त्यांनी आपला लास्ट इयरचे जे मार्क्स वगैरे आहेत किंवा त्यांना थर्ड सेम जे द्यायचे त्यांनी ते द्यावे, पण अगदी त्याच्या पलीकडे खूप जायची काही गरज नाही एकदा एक्सपिरियन्स आल्यावर. दुसरा गोष्ट, जसं मी आधी पण म्हटलं की ऑब्जेक्टिव्ह स्टेटमेंट नाही लिहायचे. ऑब्जेक्टिव्ह स्टेटमेंट इज ऑलरेडी व्हेरी आउटडेटेड, त्याच्यामुळे ती आपण कम्प्लिटली इथे स्किप करतो. मग अजून काय नाही लिहायचं की मी खाली बघितलं आहे की लोक रेफरन्सेस 4-5 रेफरन्सेस लिहितात. तर ते रेफरन्सेस सुद्धा तुम्ही जस्ट लिहू शकता की रेफरन्सेस अवेलेबल ऑन रिक्वेस्ट अँड दॅट इज सफिशियंट. मग लिहितात की आय द अंडरसाइंड आय टेक, आणि तिथे सही वगैरे, हेही काही गरजेचं नाही आहे प्रोफेशनल रेझ्युमेमध्ये. मग अजून बघितलं तर पर्सनल इन्फॉर्मेशन, बर्थ डेट दिली आहे, मग वडिलांचं नाव दिलंय, आईचं नाव दिलंय, वडील काय करतायत, मॅरिड आहे की नाही मॅरिड आहे, हे लिहितात लोक. अरे बापरे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हा आपला पर्सनल बायोडेटा नाही, हा प्रोफेशनल बायोडेटा आहे ना. तर ह्या सगळ्या गोष्टीची गरज नक्कीच नाहीये. म्हणजे आणि ऍड्रेस लिहिताना सुद्धा मी मुंबई इंडिया लिहिलं तरी पुष्कळ झालं ना. आपण कोणाला आपल्या घरी बोलवत नाही आहोत की पूर्ण पत्ता द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे किती जितका आपण शॉर्ट आणि स्वीट रेझ्युमे लिहितो
तेवढा तो जास्तच चांगला वाटतो समोरच्याला वाचायच्या वेळेस सुद्धा. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तर डेफिनेटली अवॉइड करावा. इव्हन एज्युकेशन जेव्हा आपण लिहितो, आपण आपलं एज्युकेशन काय आहे, त्याच्यानंतरचं जे कॉलेज जे होतं ते काय आहे, इयर काय आहे, आणि मग CGPA किंवा मार्क्स, दॅट इज सफिशियंट. म्हणजे राईट इट व्हेरी सिम्पल. जितकं सिम्पल तुम्ही गोष्टी लिहिता ना, त्याच्यामुळे समोरच्याला वाचताना सुद्धा किती क्लॅरिटी येते. बरोबर आहे. ते महत्वाचं आहे. सेकंडली अजून एक गोष्ट म्हणजे फॉर्मॅटिंग. रेझ्यूम फॉर्मॅट करताना सुद्धा बघावं की त्याचे अलाइनमेंट्स कशी आहे, त्याचं पेज अलाइनमेंट काय आहे, ग्रामॅटिकल मिस्टेक्स आहेत का, स्पेलिंग Exactly. मिस्टेक्स आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी डेफिनेटली चेक कराव्यात रेझ्युमे जायच्या आधी रेक्रुटरकडे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बारीक बारीक गोष्टी आहेत, पण आपण त्याच्यावर लक्ष देत नाहीत. किंवा व्हाईट स्पेस किती आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये, प्रॉपर स्पेसिंग आहे का प्रत्येक सेक्शनच्या मागे, ह्या सगळ्या गोष्टी बघाव्यात ज्या इग्नोर केल्या जातात कम्प्लिटली. ह्याच्यावर जरी लक्ष दिलं, फॉन्ट्स तर 4-5 वेगळे फॉन्ट्स वापरलेत असं नाही, एकच फॉन्ट वेगवेगळ्या साईज मध्ये तुम्ही डेफिनेटली वापरू शकता, पण वेगवेगळे फॉन्ट्स एकाच रेझ्युमे मध्ये नाही वापरू शकत. बरोबर. आणि ते खूप असं स्कॅटर्ड वाटतं ऍक्च्युअली. स्कॅटर्ड वाटतं. आणि डिझाईनचं प्रिन्सिपल आहे लेस इज मोअर. एक्झॅक्टली. की तुम्ही जेवढं कमीत कमी त्याच्यामध्ये खूप असं खेळणं गरजेचंच नाहीये. बेसिकली तुम्ही फक्त फॉन्टचं साईज आणि ते बोल्ड, फार तर फार बोल्ड करा. हेडिंग त्याच्यापेक्षा थोडं कमी आहे, आणि मग बाकी तुमचे जे पॉइंट्स आहेत ते, म्हणजे दॅट इज सफिशियंट. पण हे जे आहे पत्त्याचं, जे आपण म्हणजे मगाशी तू बोललीस ना की मुंबई इंडिया सफिशियंट, पण काही ठिकाणी आता म्हणजे करंट ट्रेंड काय आहे मला माहिती नाही, पण काही ठिकाणी जॉबची अशी रिक्वायरमेंट असते की तो उमेदवार अमुक ते अमुक परिसरात राहणारा असेल तर त्याला प्रेफरन्स. आता आधी मुळात असं आहे की हे असं आता सध्या अस्तित्वात आहे का, कारण आता लोकेशन हा प्रकारच आता फारसा महत्वाचा नाहीये, तुम्ही कुठेही असला तरी कामं करू शकता. पण पूर्वी जाहिरातींमध्ये मी स्वतः हे बघितलेलं आहे, म्हणजे अंधेरी ते विरार, अंधेरी ते बोरिवली या परिसरात राहणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य. तर तशा यांनी कदाचित असं काही असेल का, म्हणजे ते आलेलं की मग ते पत्ता पूर्ण लिहायचा, म्हणजे 4 कांदिवली पश्चिम मुंबई 400 की अननेसेसरी. म्हणजे म्हणजे आधी लिहत होते, पण आता जसं की आपल्याला वर्क म्हणजे जेव्हा नाव लिहितोय आणि त्याच्या खाली आपण जो एक लाईन लिहितोय, त्याच्यामध्ये आपलं मेन इन्फॉर्मेशन काय आली पाहिजे. एक तर ॲड्रेस, ओके, त्याच्यानंतर तुमचा फोन नंबर येतोय, मग ईमेल आयडी येतोय, आणि लिंक्डइन आयडी पण येतोय. ओके. हा, तर ती जागा सुद्धा तुम्ही मिनिमलिस्टिक ठेवू शकता ना, म्हणजे नाहीतर मग ते 2 लाईनी 3 लाईन तुम्ही तिथेच वेस्ट करताय. बरोबर. तर ती स्पेस वेस्ट नाही झाली तर जास्त बेटर आहे. कारण का आता तसं तू म्हटलं की रिमोट लोकेशन्स वरून पण लोक काम करतात, आणि आता एवढा प्रेफरन्स नाहीये की लोकेशन वाईज प्रेफरन्स की ह्या टू ह्या ह्याच्यामध्ये. आता ते तरी मी ऍड्स मध्ये नाही बघितलंय. ओके. तो ट्रेंड वेगळा आहे. असं आहे की काही लोकांची म्हणजे सगळ्यांचीच इंग्लिशवरती तेवढी चांगली कमांड असेल किंवा तेवढी फ्लुएन्सी असेल इंग्लिशमध्ये असं नाही. तर ज्यांची कमांड नाही आहे किंवा ज्यांना फ्लुएंटली तेवढं इंग्लिशचं हे नाही आहे लँग्वेजबद्दल, तर मग त्या लोकांनी रिझ्युमे लिहिताना काय काळजी घ्यायची किंवा कशा प्रकारे तो लिहायला पाहिजे? खरं सांगायला घेतलं ना तर लँग्वेज म्हणजे जरी खूप सिनियर माणूस असेल ना, तरी जरी तो कामामध्ये चांगला असेल तरी त्याला लँग्वेज मध्ये एक्सप्रेस करणं खूप डिफिकल्ट जातं. म्हणजे त्याच्यामुळे आयडियली मला असं वाटतं की ॲटलिस्ट सिनियर लेवलच्या लोकांनी तर कम्प्लिटली प्रोफेशनल हेल्पच घ्यावी असं माझं मत आहे. कारण की म्हणजे आता इव्हन कॉन्टेंट रायटर, जेव्हा कॉन्टेंट रायटर सुद्धा आमच्याकडे रेझ्युमे लिहायला येतात, वेअरएज दे आर व्हेरी गुड विथ देअर कॉन्टेंट, राईट. बट रेझ्युमे हा थोडासा टेक्निकली होऊन जातो, इट्स अ टेक्निकल डॉक्युमेंट. त्याच्यामुळे त्याला एका पर्टिक्युलर म्हणजे विशिष्ट तऱ्हेने आपल्याला ट्रीट करावा लागतो. बरोबर. त्याच्यामुळे इंग्लिशचा कमांड इंटरव्ह्यू मध्ये तर तो तसाही कळणारच आहे, पण ऍटलिस्ट की आपण इंटरव्ह्यू मध्ये पर्यंत पोहोचावं म्हणून तरी आपण प्रोफेशनल हेल्प घेतली तर मला बेटर वाटते. कारण तिकडे तुम्ही ग्रामॅटिकल मिस्टेक्स करताय, तिथे तुम्ही रेझ्युमे लिहिताना आय मध्ये लिहिताय, फर्स्ट पर्सन मध्ये लिहिताय. तर फर्स्ट पर्सन मध्ये रेझ्युमे नाही लिहिला जात, रेझ्युमे इज ऑलवेज थर्ड पर्सन. ओके. ओके. आणि म्हणजे जसं की आपले पास्ट जॉब असाल तर आपल्याला ते पास्ट टेन्स मध्ये लिहायचं आहे, प्रेझेंट रोल असेल तर तो प्रेझेंट मध्ये लिहायचा आहे. तर ह्या सगळ्या खूप टेक्निकल गोष्टी आहेत, तर
ते प्रत्येक माणसाला नाही येणार या गोष्टी करायला. लँग्वेज तर नंतर त्यांना कळणारच आहे, तर त्याचा काही एवढा म्हणजे आणि ते पण खरं तर म्हणजे असं की ऑब्व्हियसली प्रोफेशनल म्हणजे मदत घेऊन, असिस्टन्स घेऊन जेव्हा तो रेझ्युमे लिहिला जाईल तेव्हा तो ग्रामॅटिकली पण अगदी 100% करेक्ट असेल असणार. आणि मग पुढे जाऊन हा कॅन्डिडेट जेव्हा तिथे बोलताना काहीतरी काशी करेल सो ॲट दॅट टाइम म्हणजे बट स्टील म्हणजे मी त्या प्रश्नाकडे येणारच होते की कुठला असा पॉईंट आहे की त्यावेळेला असं ठरवायला हवं की नाही आता हे आपण याच्यामध्ये प्रयोग करणं बास करू आणि मग तुमच्यासारखे जे प्रोफेशनल्स आहेत त्यांची मदत घेऊ साधारण. किंवा इव्हन फ्रेशर सुद्धा, आय डोंट नो फ्रेशर लगेचच एवढं प्रोफेशनल असिस्टन्स घेतात की नाही. बहुतेक जणांचं तोपर्यंत एकतर भान आलेलं नसतं वास्तवाचं, त्यांना असं वाटतं आपण खूप चांगल्या प्रकारे. आणि अजून एक म्हणजे मी हे काही जणांचं मत बघितलेलं आहे ओव्हरऑल की जर मला मी काय आहे हे लिहिण्यासाठी किंवा मांडण्यासाठी जर दुसऱ्या कोणाची मदत घ्यावी लागत असेल तर पुढे जाऊन मग कंपनीमध्ये एखाद्या जर माझं सिलेक्शन झालं आणि मला उद्या एखादं प्रेझेंटेशन द्यायची वेळ आली तर तेव्हा मी काय करणार आहे, म्हणून मी माझंच करणार. तर अशा लोकांना तू काय सांगशील, तुमचं हे काय किती क्रुशल आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये? क्रुशल आहे. आता काय झालं माहितीये की लोकांना जीपीटी मिळालाय, त्याच्यामुळे जीपीटी म्हणजे चॅट जीपीटी. चॅट जीपीटी ओके. तर लोक एक्सपेरिमेंट करतायत चॅट जीपीटी बरोबर, पण तो चॅट जीपीटी तरी वापरता आला पाहिजे ना आपल्याला. चॅट जीपीटीला सुद्धा तुम्हाला सांगता आला पाहिजे ना की तुम्हाला काय हवंय या रेझ्युमे मध्ये. तर तो खूप काही लिहिल आणि ते तुम्ही चेक करू शकत नाही की त्यांनी बरोबर लिहिलंय नाही लिहिलंय की काय लिहिलंय. त्याच्यामुळे माझ्याकडे कॅन्डिडेट्स येतात की आय हॅव ट्राईड एव्हरी जीपीटी पॉसिबल बट स्टील माय रेझ्युमे इज नॉट गेटिंग सिलेक्टेड. तर का? जीपीटी इज गोइंग टू राईट अ जनरलाइज्ड रेझ्युमे, whereas resume is about you, it's personalized, right? So पर्सनलायझेशन त्याच्यामध्ये जीपीटी करूच शकत नाही. एक्झॅक्टली. म्हणजे इथे एआय आणि ह्युमन टचचं हे समजतं, लिमिट समजतं. पुढे जाऊन तुमचं तुम्हालाच करायचं आहे बाबा, इथे आणून मी सोडलंय तुम्हाला. इट इज द सेम. म्हणजे आणि म्हणजे आपल्या इथे तरी आपण खूप कॉन्फिडेंटली लिहितो की गुड कम्युनिकेशन स्किल्स आणि टीम प्लेअर अँड ऑल ऑफ दॅट. पण जर ऑस्ट्रेलियामध्ये, न्यूझीलंडमध्ये वगैरे जर तुम्ही रेझ्युम्स बघितले तर ते तुम्हाला त्याचा प्रूफ द्यायला लावतात बिफोर यू गो टू द इंटरव्ह्यू. म्हणजे दे हॅव अ स्पेशल डॉक्युमेंट विच आस्क्स यू की जर इफ यू आर सेइंग आय हॅव गुड कम्युनिकेशन स्किल्स देन वेअर हॅव यू युज्ड इट. इफ यू आर सेइंग की आय हॅव गुड स्टेक होल्डर मॅनेजमेंट, तर तुम्ही हा स्टेक होल्डर मॅनेजमेंट कुठे केलाय, कसा केलाय, कधी केलाय. तुम्ही जर म्हणताय की मी प्रोडक्टिव्ह म्हणजे टीम मॅनेजर आहे अँड अ गुड पीपल पर्सन, गिव्ह मी अ एक्झाम्पल वेअर यू डिड इट, विच इज व्हेरी गुड. म्हणजे त्यांना तिथे पण हे होत आहे, ठेवलाय त्यांनी तो एक कॅच की हे करता येत की नाही. त्याला सिलेक्शन क्रायटेरिया म्हणून म्हणतात. ते सिलेक्शन क्रायटेरिया हे ऑस्ट्रेलियामध्ये वगैरे खूप प्रिव्हिलेंट आहे की सिलेक्शन म्हणजे रेझ्युम भरा, कव्हर लेटर भरा आणि सिलेक्शन क्रायटेरियाही भरा की हे आमचे सिलेक्शन क्रायटेरियाज होते. म्हणजे व्हॉट वॉज द सिलेक्शन बेस्ड ऑन. मग इथे तुम्ही कुठे कुठे कॉन्ट्रीब्युट केलंय, कुठच्या जॉबमध्ये कॉन्ट्रीब्युट केलंय हे सांगा. बरोबर. पण म्हणजे हे फ्रेशरसाठी नाहीच. फ्रेशरसाठी नाही. ऑब्व्हियसली इव्हन अ फ्रेशर कॅन नॉट डिसाइड त्याचं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे की नाही हे तो कसं हे करणार ना. म्हणजे खूप तुला 40 मित्र असतील तरी पण 400 मित्र असतील, बट दॅट डझंट मीन यू हॅव गुड कम्युनिकेशन स्किल्स. त्यामुळे इथे या कॉन्टेक्स्टमध्ये हे सगळंच बदलून जातं. आणि म्हणजे तेच म्हणजे फ्रेशर जे असतात ते एका वेगळ्या ह्याच्यात असतात दुनियेत. हे प्रत्येक जण बहुतेक याच्यातनं गेलेलं असेल आणि मग नंतर जसं ते कळतं रियालिटी काय खाल्ल्यानंतर मग समजतं आणि म्हणजे तिथे तुमचं मग अंडरलाईन होतं महत्व जे काय आहे ते. रेझ्युमेच्या काही अशा वेगवेगळ्या स्टाईल्स आहेत, फॉर्मॅट्स. वेगवेगळे फॉर्मॅट्स असतात. 3 फॉर्मॅट्स असतात: क्रॉनॉलॉजिकल रेझ्युमे, फंक्शनल रेझ्युमे आणि कॉम्बिनेशन रेझ्युमे. हे 3 प्रकारचे असतात. जो मोस्ट कॉमन आहे तो क्रॉनॉलॉजिकल रेझ्युमे त्याला म्हणतो. क्रॉनॉलॉजिकल म्हणजे काय की इट्स नॉट क्रॉनॉलॉजिकल, इट इज रिव्हर्स क्रॉनॉलॉजिकल. म्हणजे आपलं जे
करंट रोल आहे तो आपण आधी लिहितो आणि मग आधीचे रोल्स त्याच्या खाली लिहितो. एज्युकेशन लिहिताना सुद्धा आपण तसंच लिहितो उलट्या पद्धतीने. म्हणजे आपला जो लेटेस्ट एज्युकेशन आहे, जर MBA असेल तर ते पहिलं येईल, मग BE येईल आणि मग तसं येईल. सो इट्स दॅट इज कॉल्ड अ क्रोनॉलॉजिकल रेझ्युमे. बट वाईल रायटिंग वी आर रायटिंग इन रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल फॉर्मॅट. जो सर्वात प्रचलित आहे तो क्रोनॉलॉजिकलच आहे. फंक्शनल रेझ्युमे म्हणजे काय, तर फंक्शनल रेझ्युमे हे लोक वापरतात जे कधी कधी एका जॉब मधून दुसऱ्या जॉबमध्ये ट्रान्झिशन करतात, जॉबपेक्षा एका फील्ड मधून दुसऱ्या फील्डमध्ये ट्रान्झिशन करत असतात. कदाचित ते थोडे वर्ष त्यांनी सॉफ्टवेअर केलं आहे, मग ते वॉन्ट टू म्हणजे सेल्समध्ये जायचं असेल, मग तिथे त्यांना त्यांचे हे ट्रान्सफरेबल जे सॉफ्टवेअरचे जे नॉलेज आहे ते स्किल्स वापरून ते सेल्ससाठी जाणार आहे. तर तिथे ते फंक्शनल रेझ्युमे यूज करू शकतात. तिथे ते आपल्या फंक्शनल स्किल्स बद्दल जास्त भर देत आहेत. बाकी जॉब्स वगैरे ते लिहितील, बट त्याच्यावर ते भर नाही देणार, कारण की ते जॉब्स त्यांना रेलेव्हंट नाही आहेत त्या पॉइंट ऑफ टाइमला, राईट. मग त्याला फंक्शनल म्हणतात. किंवा कॉम्बिनेशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ द क्रोनॉलॉजिकल अँड द फंक्शनल रेझ्युमे. तर हे दोन फॉर्मॅट्स तुम्ही तेव्हा वापरा जेव्हा तुम्ही ट्रान्झिशन करत असाल. म्हणजे इव्हन मिलिटरी टू कॉर्पोरेट ट्रान्झिशन्सला आम्ही हे फॉर्मॅट्स यूज करू शकतो. क्रोनॉलॉजिकल न वापरता आपण फंक्शनल किंवा कॉम्बिनेशन रेझ्युम्स ह्या लोकांसाठी वापरतो. अच्छा, ओके. म्हणजे कुठलीही स्टाईल, म्हणजे जेव्हा तुम्ही एका फील्डमधनं दुसरीकडे जात आहात, फील्ड चेंज करत आहात इन शॉर्ट, त्यावेळेला फंक्शनल. आणि अदरवाईज रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल म्हणजे आत्ता मग त्याच्या आधी मग त्याच्या आधी असं उलटी कालगणना म्हणून जसं हे करता येत तसं. सर्व्हिसेस. सो यू हॅव द सेक्शन कॉल्ड सर्व्हिसेस विच यू कॅन ऍड इन युअर प्रोफाईल आणि त्याच्याने तुम्ही तुमचे सर्व्हिसेस प्रमोट करू शकता.